हाय, मी गीतेजा। आज नरक चतुर्दशी दिवशीचा दिवस आहे म्हटल्यावरती मोती साबणाने उठण्याने तर आंघोळ झालीच पाहिजे। आता लग्न झालंय म्हटल्यावरती छान उठणं राहून घासून आंघोळ घालायला आई तर नाही, त्यामुळे मी छान अशी आंघोळ करून घेतली। आंघोळ झाल्यावरती लगेचच घरात दिवा वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर बाहेर छोटीशी रांगोळी काढायला घेतली। तर रांगोळीचा प्रॉब्लेम असा झाला ना की मला जिथून रांगोळी घ्यायची होती तिथे सारखी रांगोळी अवेलेबल नसायची आणि माझा हट्ट होता की मला त्याच ठिकाणून रांगोळी घ्यायची। त्यामुळे शेवटपर्यंत काही माझी रांगोळी मला भेटली नाही, त्यामुळे जे घरात अवेलेबल होतं त्यातूनच मी छोटीशी अशी रांगोळी काढली। त्यानंतर उंबऱ्यावरती लक्ष्मीची पावलं लावली आणि आतमध्ये सुद्धा एक छान स्टिकर लावून घेतलं ज्याने दिवाळीचे वाइब्स येतील। त्यानंतर मस्त फराळाचं ताट भरून घेतलं आणि दोघांनी छान फराळ केला। त्यानंतर ते बाहेर गेले आणि मी लगेचच माझ्या स्वयंपाकाला लागले। एक साईडला कुकर लावून घेतला आणि त्यानंतर गाणी लावून मस्त अशी भेंडी चिरत बाहेर बसले होते। त्यानंतर ते सुद्धा आले आणि त्यांचा इतका पाय दुखतोय तरीही त्यांनी मला स्वयंपाकात थोडीशी का होईना मदत केली। त्यांनी एक साईडला वरण केलं होतं, मी लगेचच दुसऱ्या साईडला भात लावून घेतला। दुसऱ्या साईडला लगेचच मस्त अशी भेंडीची भाजी करून घेतली। एक साईडला पीठ भिजवून ठेवलं आणि खरंच इथे उभा राहून काम करताना ना इतका जास्त थकवा होतो, त्यामुळे मध्ये मध्ये हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं असतं। त्यानंतर पटापट चपात्या लाटून घेतल्या आणि छान असं जेवण करून घेतलं। आज जेवणामध्ये वरण, भात, चपाती आणि भेंडीची भाजी असा मेन्यू होता। जेवण झाल्यावरती अजिबात बसलो नाही, लगेचच मी आवरलं कारण थोडंसं आम्हाला बाहेर जायचं होतं। तिकडे जाऊन आलो, खरं जे काम करायचं होतं ते काही झालं नाही। आल्यानंतर खूप उन्हातून आलं म्हणून झोपून गेलं होतं। संध्याकाळी उठल्यावरती मस्त असे बाहेर दिवे लावून घेतले। घराच्या बाहेर थोडेसे दिवे लावल्याने ना घर खूप छान दिसत होतं। कसं दिसतंय मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।